सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. त्यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सुरुवात करायची आहे. कपालभाती कृतीला आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची गाणी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. सगळ्यांनी पण दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. कविताताईंचा व्हिडिओ दिसत नाहीये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडून मान मागे सैलसर सोडून द्यायची. 1 ते 2 श्वास थांबूया. त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात कमरेवर. नजर समोर पाठीचा कणा सरळ. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे आणि तो समोर घेऊन यायचा आहे. आणि आता 3-3 वेळेला आपल्याला उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त सेपरेट. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. ताण.
जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण आणि रिलॅक्स. अँकल मधून पाऊल रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. उजवा पाय खाली मध्यभागी. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे आणि तो जमिनीपासून 3 ते 4 इंच वरती असेल. डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. ताण रिलॅक्स, ताण रिलॅक्स. रोटेशन अँकल मधून पावलाचं क्लॉकवाईज 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश डावा पाय खाली. कमरेवर हात तसेच ठेवायचे आहे. उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन करायला. 1 2. बॅलन्स जात असेल तर एका हात पकडायला हरकत नाहीये. 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश खाली उजवा पाय. हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय वर उचलायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे आणि क्लॉकवाईज रोटेशन रांगेपासून गोलाकार 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 श्वास थांबूया. त्यानंतर करूया हँड रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हाताची मूठ वळवायची आहे. उजव्या हाताची मूठ वळवायची, डावा हात रिलॅक्स असेल. श्वास घेत उजवा हात पुढे घेईल आणि श्वास सोडत मागे. 1. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3. मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत मागे अँटी क्लॉकवाईज, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळेला पूर्ण गोलाकार फिरून झालं ते थांबवायचंय. हाताची मूठ सोडून द्यायची. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे आणि आता श्वास घेत डावा हात पुढे, श्वास सोडत मागे. 1 2. अगदी सावकाश. 3. मध्यभागी येऊन थांबायचं. अँटी क्लॉकवाईज श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. कृती थांबवायची. डाव्या हाताची मूठ सोडून द्यायची. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. करूया नेक रोटेशन. दोन्ही पायांमध्ये किंचितसं अंतर किंवा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात कमरेवर. सुरुवातीला मान आपली पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे असेल. आता सुरुवात करूया सावकाश. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून दोनदा आपापल्या क्षमतेने कृती. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. अँटी क्लॉकवाईज कृती. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. तर दोन्ही पाय जोडलेले आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. ही पकड आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. श्वास घेत दोन्ही कोपरं लांब, जास्तीत जास्त लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ.
श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. 3 वेळा झाल्या की दोन्ही थांबवायची. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हातांची बोटं खांद्यांवर ठेवायची. समोरून दोन्ही कोपरे जॉईन करून घ्यायचे आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा कुठे खाली. ते थांबायचं आहे. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात समोर नमस्कार स्थितीमध्ये. श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला लांब करायचे. जास्तीत जास्त लांब लांब लांब. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, सावकाश नियंत्रित हालचाल. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांनी होतोय. उजवा हात मागून डाव्या खांद्यावर येईल. डावा हात मागून उजव्या खांद्यावर. दोन्ही हात क्रॉस करून आपल्या खांद्यांवरती आहे. नजर समोर. आणि आता श्वास घेत टाचा आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही थांबवायची. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आणि मग नियंत्रित खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि करूया आपण कटी चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजवा हात फोल्ड करायचा आहे. तो फोल्ड करून आपल्या छातीपाशी असेल. डावा हात सरळ असेल खांद्यातनं आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. किंवा डाव्या हाताचा पंजा बघायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. मध्यभागी उजवा डावा हात फोल्ड करायचा आहे. उजवा हात सरळ असेल. उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नजर आपली उजव्या हाताच्या पंजावर असतील. आता ही स्थिती आपण थोडीशी डायनामिक करणार आहोत. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश गती थांबवायची. दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत लाकूड तोड्यासारखी ऍक्शन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस. हातांची घुंपड करायची बोटांची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करतील आणि श्वास सोबत स्विंग व्हायचंय. थोडस पुढे झुकायचं आणि हात असे स्विंग करायचे. लक्षात आलंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती. श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर. कसा लाकूड तोडायला लाकडावर घाव घालतो तशी आपल्याला कृती करायची आहे. श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. अगदी सावकाश. थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत वीरासन. ते कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते उजव्या दिशेला त्याचं वळवायचं आहे. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला वळवायचं. गुडघ्यातनं फोल्ड व्हायचं. डावा पाय सरळ आहे. क्षमतेप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. उजवा पाय फोल्ड केलाय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजव्या दिशेला वळायचं. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि बॅकवर्ड बेंड घ्यायचा. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल जे आपण नमस्कार स्थितीमध्ये. इथे आपल्या गुडघ्यांवर प्रेशर येतो, मांड्यांवर प्रेशर येतो. पोटाचे स्नायू गळ्याचे स्नायू ताणले जातात. पाठच्याला प्रेशर येतो. डावा पाय प्रेशर येतो. उलटचाल करताना सावकाश मध्यभागी हात खांद्याचा सरळ. उजवा पाय सरळ करायचा. मध्यभागी येऊन दोन्ही हात खाली. ठीक आहे. लक्षात आली असेल कृती. सोपी आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला वळवून घ्यायचंय. गुडघ्यातनं फोल्ड व्हायचं. उजवा गुडघा फोल्ड करायचा आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजव्या दिशेला वळायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. बॅकवर्ड बेंड. मान मागे सैलसर सोडायची. नजर आपली सिलिंगकडे किंवा आपल्या हातांकडे. थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. गुडघ्यावर मांडीवर आलेला प्रेशर. सावकाश वेळचाल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. उजवा पाय सरळ. मध्यभागी दोन्ही हात खाली. थोड्या वेळ विश्रांती. पायातलं अंतर कमी करा. विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला वळवून घ्यायचंय. डावा गुडघा फोल्ड करायचा. उजवा पाय सरळ असेल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डाव्या दिशेला वळायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता बॅकवर्ड बेंड. मान मागे सैलसर सोडून द्यायची. आता डाव्या गुडघ्याला आणि मांडीला आलेला प्रेशर. उजवा पाय स्ट्रेच झालाय त्याची जाणीव. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. उलटचाल. सावकाश दोन्ही हात खाली. मान मध्यभागी. डावा पाय सरळ. मध्यभागी यायचंय. हात खाली. पायांमधलं अंतर कमी आणि विश्रांती. पूर्णपणे आपल्या गुडघ्याच्या स्नायूंना स्ट्रेच होता. त्याचबरोबर तिथे स्ट्रेस पण म्हणजे ताण पण होता. दाब पण. तर तो रिलीज करण्यासाठी आपण करूया नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. थोडस गुडघ्यातलं फोल्ड व्हायचं. दोन्ही हात गुडघ्यांच्या वाट्यांवर असतील. समोर थोडेसे गुडघे ढकलायचे आहेत. समोरून जॉईंट करून घ्यायचे आणि आता सावकाश क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने थोडेसे गुडघे आता मागे ढकलायचे आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार. 1 पुढून मागे. 2 3 4 5. कृती थांबवायची. कमरेतलं सरळ व्हायचं. थोडा वेळ विश्रांती. आणि सावकाश बैठक स्थिती. आणि मग अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये या
आणि मग एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे, श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव घेऊन जायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडी जवळ असेल, पूर्णपणे जमिनीवर. डावा पाय आपण फोल्ड केला. दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात असे पसरवायचे आहेत खांद्यातून सरळ. उजवा पाय सावकाश नियंत्रित 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 9. धाडकन न लिहून घेता अगदी सावकाश हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा उजवा पाय. आणि आता पाऊल अँकल पासून थोडासा पाऊल थोडस स्ट्रेच करायचं आहे, पुढे आणि मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. जेव्हा आपण स्वतःकडे खेचतो तेव्हा गुडघ्याच्या इथे, अँकलच्या इथे जो स्ट्रेच येतोय त्याकडे लक्ष. आणि जेव्हा आपण पुढे ताणून घेतो तेव्हा अँकलच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे जो ताण येतोय त्याची जाणीव. 3 ते 4 वेळेला करून झालं की थांबायचं आहे. आणि आता उजवा पाय जो 90 डिग्री वर आहे तो श्वास घेत फोल्ड करायचा आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 90 डिग्री पुन्हा आल्यानंतर रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 ताट पूर्ण जमिनीकडे जाऊ दे. पुढे 360 डिग्री आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे. 2, 3. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश हळूहळू उजवा पाय नियंत्रित जमीन, धाडकन न पडता अगदी सावकाश ठेवा. कंट्रोल मुवमेंट. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही हात खांद्यातून कसे राहू. जेव्हा आपण खांद्यातून हात सरळ ठेवतो तेव्हा थोडासा आपल्या कमरेवर, पाठखाण्यावर ताण कमी येतो. जेव्हा आपण पाय 360 डिग्री बोलायला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला किंवा गुडघ्याच्या इथे ठेवायचंय. डावा पाय 90 अंशापर्यंत डायरेक्ट वर न घेता सावकाश आपण घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री वरती. आणि आता पाऊल थोडस स्वतःकडे खेचून द्यायचं आणि पुढे, स्वतःकडे, पुढे, स्वतःकडे, पुढे, स्वतःकडे, पुढे. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता श्वास घेत डावा पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज गोलाकार फिरूया 360 डिग्री. 1 ताठ जमिनीकडे. 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. सावकाश डावा पाय नियंत्रित जमीन, अगदी सावकाश. उजवा पाय सरळ करायचा आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती.
दोन्ही हातामध्ये अंतर विश्रांती. आणि आज आपल्याला करायचं आहे द्रोणासन. अगदी सावकाश कृती करायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलून घ्यायची आहे. दोन्ही हातांची कोपरं थोडीशी, खांदे थोडेसे कानाच्या दिशेने गेले आणि हाताच्या कोपराच्या आधाराने, हातांच्या आधाराने आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलला जाईल. हातांचा आधार घ्यायचा. सुरुवातीला उजवा पाय वर घेऊन घ्यायचा. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. सावकाश खाली. मग डावा पाय जमिनीपासून वर उचलून घ्यायचा, गुडघ्यातनं सरळ. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे स्थिर असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 ते 2 श्वास आपापल्या क्षमतेने थांबायचा. सावकाश डावा पाय खाली. आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलून घ्यायचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 ते 2 श्वास थांबण्याचा प्रयत्न. सावकाश दोन्ही पाय खाली. पाठीचा एक मणका टेकत टाकत जमिनीवर आणि विश्रांती. आता जे आपण हातांच्या आधाराने सुलभ द्रोणासन केलं, ते आता आपण आज आपल्याला एकाच वेळेला आपल्याला दोन्ही हात, पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग एकत्रित जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. मगाशी आपण हाताच्या आधाराने केलं, आता आपल्याला विदाऊट हातांचा आधार न घेता कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अट्टाहास नाही. आपली जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेने प्रयत्न करावा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. ज्यांचे नुकतेच कुठल्याही प्रकारचे पोटासंबंधी विकार असतील, त्याचबरोबर जर ऑपरेशन झालं असेल पोटाचे किंवा पाठकड्याचे दुखणे असतील, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात, पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग एकत्रित जमिनीपासून वर. सुरुवात करूया. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यावर. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या बाजूला. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. याला वज्रोनी मुद्रा असंही म्हणतात किंवा द्रोणासन असंही म्हणतात किंवा बोट पोश्चर असंही म्हणतात. द्रोणाप्रमाणे आपल्या शरीराचा आकृतीबंध दिसतो म्हणून नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश वाटचाल. हळूहळू दोन्ही हात, पाय जमिनीवर. पाठीचा एक मणका टेकत टेकत जमिनीवर येऊया. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती घ्यायची. सावकाश टीव्ही पोश्चर मध्ये. हाताची कोपरं जमिनीवर, पायांमध्ये अंतर आणि आपला चेहरा दोन्ही हातांच्या पंजाने. विश्रांती. आता हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात, कपाळ आपल्या हाताच्या घडीवर. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. 1 ते 2 श्वास थांबूया या स्थितीमध्ये. खूप छान वाटतं. दिवसभरामध्ये आपण अशा स्थितीमध्ये अजिबातच झोपत नाही किंवा फार कमी असते अशी स्थिती. त्यामुळे थोडा वेळ या स्थितीचा आनंद घेऊया. आणि आज करणार आहोत आपण पूर्ण शलभासन. त्यासाठी दोन्ही हातांची जी घडी केलेली सोडून द्यायची. कपाळ जमिनीवर,
दोन्ही पाय मागून जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिकडे आता आपली हनवटी जमिनीवर ठेवायची आहे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, खांदे शिकली हनवटी जमिनीवर आहे. दोन्ही पाय पावलं एकमेकांना जोडलेले आहेत, गुडघे एकमेकांना जोडलेले आहेत. आणि या स्थितीमध्ये दोन्ही पाय गुडघ्यांना सरळ ठेवून आपापल्या क्षमतेने जमिनीपासून वर उचलून घ्यायचे. गुडघ्यातनं सरळ थोडेसे पाय मागच्या दिशेला खेचून घेण्याचा प्रयत्न करा. सायटिका प्रतिबंध, कमरेची दुखणी, त्यासाठी उपचारात्मक असं हे शलोकासन. हनुवटी जमिनीपासून न वर उचलता उचलायची नाही, ती जमिनीवरच असते. आपापल्या क्षमतेने ते थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. सावकाश म्हणजे दोन्ही पाय खाली, हातांचा आधार काढून घ्यायचा आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय, अगदी सावकाश. आणि बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची, हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली, अगदी सावकाश. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. आणि आता सावकाश थोडीशी डायनामिक हालचाल करूया. गुडघे वर आणि खाली, रांगेपासूनचा वरचा भाग आपण थोडासा डायनामिक तिथे हालचाल करतोय. पाठीचा कणा स्थिर असेल, मान मध्यभागी असेल. सावकाश कृती थांबवायची, सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण उष्ट्रासन आणि योग मुद्रा ही दोन नवीन आसनं पाहणार आहोत. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की पुन्हा एकदा अल्सर, हर्निया, अपेंडिक्स सारखे जर विकार असतील तर उष्ट्रासन आणि योग मुद्रा करणं टाळायचं आहे. पाठकण्यामध्ये जर गॅप असेल तर तरी सुद्धा ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की अन्नपचन आपलं सुधारतं. एकाच वेळेला आपल्याला आपल्या पोटावर ताण येतो आणि दुसऱ्या आसनामध्ये दाब येतो. त्यामुळे ही एकमेकांना पूरक अशी आसनं आहेत. अन्नपचन चांगलं होतच, त्याचबरोबर पाठकण्याचं आरोग्य चांगलं होतं. आपल्याला जेव्हा फॉरवर्ड बेंड आपण घेतो तेव्हा रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे तिथलं चेहऱ्याच्या ज्या स्नायूंचं आरोग्य आहे ते चांगलं होतं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तर ही आसनं कशी करायची आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. विधिवत वज्रासन करून घ्यायचं, एक एक पाय फोल्ड करून. सुरुवातीला आपण बघूया उष्ट्रासन कसं केलं जातं. आधी कृती लक्षात घ्या, ओव्हर ट्राय करू नका. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे किंवा पाठीच्या मणक्यांची दुखणी आहे तर त्यांनी कशी कुठपर्यंत कृती करायची हे आधी बघून घ्या. उष्ट्रासनासाठी गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये अर्ध्या फुटापर्यंत अंतर घ्यायचं. दोन्ही पावलांचं मागून माउंटन करायचं. जी पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे त्यांचं माउंटन म्हणजे चौडाचा जो भाग आहे तो जमिनीवर येईल आणि टाचा सिलिंगच्या दिशेने असते. हे झालं पावलांचं माउंटन. यानंतर दोन्ही हातांची पाचही बोटं जुळवून घ्यायची आणि ती पकड जी आहे ती आपल्या माकड हाडाच्या इथे या प्रकारे असेल. इथे आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं आडव्या कक्षेमध्ये, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, श्वसन मार्ग आपला सुधारतो. आता पुढची कृती बघा. ज्यांना कविताताई तुम्ही फक्त एवढीच कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्याबरोबर आपली क्षमता आपण ओळखून आपल्याला कृती करायची आहे.
आता ज्यांना स्पॉन्डिलायसिस आहे, पाठकण्याची दुखणी आहे, त्यांनी फक्त थोडंसं हाताच्या सहाय्याने आपली कंबर पुढे ढकलायची, म्हणजे पोट पुढे येतं आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची, एवढीच कृती करायची. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, डाव्या हाताने डावी टाच पकडायची आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. हे झालं उष्ट्रासन. उंटाप्रमाणे शरीराचा आकृतिबंध दिसतो. उलट चाल करताना सावकाश उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. वज्रासनामध्ये स्थिर आणि ह्याला पूरक अशी योग मुद्रा आपण आता करूया. मी आणि दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया ही आसनं. योग मुद्रेसाठी एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. ती पकड पुन्हा एकदा आपल्या पाठकण्याच्या इथे असेल मागे. आपापल्या क्षमतेने श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. पोट, कपाळ, आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. आता ज्यांच्या हातामध्ये आपल्या त्यांच्या कपाळामध्ये आणि जमिनीपासनं समजा थोडस अंतर असेल, सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आधी बघून घ्या कसं केलंय. समजा काही जणांचं एवढाच फॉरवर्ड बेंड होत असेल सीटचा भाग न उचलता, तर त्यांनी काय करायचं, हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची, हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या अशा एकमेकांवर ठेवायच्या या प्रकारे, आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि संपूर्ण सगळे स्नायू पोटाचे, छातीचे जमिनीच्या दिशेने ढिले सोडून द्यायचे. ठीक आहे. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये त्यांच्यासाठी ही सुलभ कृती, आणि ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत सहज पोहोचतंय, सीटचा भाग न उचलता, त्यांनी काय करायचं, हाताची पकड तशीच ठेवायची आणि हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची. इथे आपला जो रक्तप्रवाह आहे हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, हृदयाच्या दिशेने होतो. उलट चाल करताना हाताची पकड घट्ट करायची आणि हळूहळू कपाळ, छातीचा भाग आणि पोट असं करत वर. दोन्ही हात सोडून द्यायचे आणि विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आले प्रत्येकाच्या? आता वज्रासनामध्ये यायचे, विधिवत वज्रासन करून घ्यायचे, एकेका पायाने फोल्ड करून. थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर बसूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. खांदे कोपरं शिथिल आहे. पाठीचा कडा नैसर्गिक सरळ. चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटलेले. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. श्वासाची गती आपोआप संथ होते, लयबद्ध होते याची जाणीव. आणि आता करूया आपण उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अर्ध्या फुटापर्यंत अंतर. दोन्ही पावलांचं माउंटन करायचं आहे मागून. टाका सिलिंगच्या दिशेने, चवड्याचा भाग जमिनीवर. हाताची पाचही बोटं जोडलेली आहे. पकड त्या कमरेच्या इथे, पाठांच्या इथे. थोडासा कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट आपोआप पुढे येतं. मान याने सैलसर सोडून द्या. लक्ष संपूर्ण चेहरा जो आहे आपल्या सिलिंगला समांतर येईल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी पायाची टाच पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाची. आपण करतोय सुलभ उष्ट्रासन. हे पूर्ण उष्ट्रासन नाहीये. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पूर्णपणे कंठस्थ ग्रंथींवर पोटाचा ताण येतो, त्यामुळे थायरॉइड प्रतिबंधात्मक असतं हे उष्ट्रासन. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न, गुडघ्यांचं आरोग्य सुधारतं. सावकाश वाटचाल,
उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. गुडघ्यांमधलं अंतर कमी करायचं, पावलं जमिनीकडे फ्लॅट आणि सावकाश सीटचा भाग दोन्ही टाचांवर ठेवायचा. डोळे बंद आणि वज्रासनामध्ये स्थिर. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण फारच कमी सेकंद थांबलो होतो उष्ट्रासनामध्ये, तरीही श्वासाची गती जर वाढली असेल तर ती पूर्णपणे नॉर्मल येऊ देत. जेव्हा आपण वज्रासनामध्ये विश्रांती घेतो तेव्हा आपला श्वास आपोआप आपल्या उदराकडून चालू होतो. 1 ते 2 सेकंद थांबल्यानंतर करूया योग मुद्रा. आता इथे जिथे आपल्याला कंठस्थ ग्रंथींवर आणि पोटावरती ताण आलेला होता, पाठकण्यावरती आपला प्रेशर होता, तोच आता योग मुद्रेमध्ये विरुद्ध बाजूने तुम्हाला ताण आणि दाब जाणवेल. सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. बोट, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं डोकं किंवा कपाळ जमिनीपर्यंत लागत नाहीये, थोडस अंतर आहे, त्यांनी हाताची पकड सोडून देऊन हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या एकमेकांवर ठेवून हाताची कोपरं जमिनीवर ठेवायची आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि पूर्णपणे खांद्याची स्नायू, पोटाची स्नायू रिलॅक्स. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो तेव्हा आपला श्वास जो आहे तो थोडासा शॉर्ट ब्रीदिंग होतो पोटावरती दाब आल्यामुळे. रक्त प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय, हृदयाच्या दिशेने होतोय, त्यामुळे आपले चेहऱ्याचे स्नायू जे आहेत त्यांना रक्ताचा जो पुरवठा आहे तो खूप छान मिळतो, त्यामुळे ते अजून त्याला एक ग्लो येतो. पाठकण्यावर ताण आहे, पोटावरती दाब आहे. सावकाश लढतात हाताची पकड घट्ट करायची. ज्यांनी हाताची मिठी केलेल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हाताची पकड घ्यायची आहे आपल्या पाठकण्याच्या इथे आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हायचं. अगदी सावकाश. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय, त्यामुळे सावकाश कृती. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे किंवा मांड्यांवर आणि थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर. संपूर्ण शरीरामध्ये झालेला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि सावकाश एका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक पाय सरळ करायचा. अँकल मध्ये जर ताण असेल, घोट्यामध्ये ताण आला असेल तर दोन्ही पावलं एकमेकांवरती अशी विरुद्ध बाजूने आपण घेऊया. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ असेल, डोळे अलगद मिटलेले, खांदे थोडेसे मागच्या दिशेला असतील, एक्सपान्शन होईल थोडस चेस्टचं. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध मनोमनच तपासून घ्यायचा आहे. अगदी सुखावह बैठक घालायची आहे, जी आपल्याला योग्य वाटेल ती. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा खुर्चीवर बसला तरीही चालेल. करूया 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. दुसरा वतन करण्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने दुपटीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. काही क्षण शांत. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. पटप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये प्राणायामासंबंधी एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक काय आपल्याला सांगतो? प्राणायाम युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजेच काय? तर जर योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळ्या रोगांपासून आपली मुक्ती होईल, सगळे रोग नष्ट होतील. पण तोच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर ते सगळे रोग आपल्याला पुन्हा होतील. म्हणून प्राणायाम करताना अगदी सावकाश आणि मार्गदर्शनाखाली व्यवस्थित करावा. प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ही वेगवेगळी असते. त्यामुळे माझ्या सूचनेची वाट न बघता आपली जशी क्षमता आहे श्वास घेण्याची आणि सोडण्याची त्या प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला दीर्घ श्वसनाची आवर्तन करतो. कधी-कधी आपण श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती करतो, योगिक श्वसन करतो. तर यासाठीच की आपलं प्राणायामाचं जे मूळ आहे किंवा जो बेसिक आहे तो आपला जर पक्का झाला तर पुढे प्राणायाम करताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. प्राणायाम करताना श्वास घेण्याच्या कृतीला पूरक असं म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक असं म्हटलं जातं. इनहेल पूरक, एक्झेल रेचक. आता यापुढे सगळ्या ज्या कृती आहेत ह्या पूरक आणि रेचक या प्रकारेच मी बोलेन. तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या कृती करायच्या आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण श्वास रोखून धरतो त्याला कुंभक असं म्हटलं जातं. तर कुंभक ही फार टेक्निकल गोष्ट आहे जी आपण इथे वर्गामध्ये जास्त घेत नाही. फक्त अनुलोम विलोम करताना आपण थोड्याशा दोन्ही नाकपुड्या काही सेकंदासाठी बंद करतो तर तेव्हा ही आपली कुंभक अवस्था असते. पण ती पण काही सेकंदासाठी असते. आपण जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबत नाही. कारण की हा आपला जनरल वर्ग आहे, बेसिक वर्ग आहे. ॲडव्हान्स आपण फार कमी घेण्याचा प्रयत्न करतो कारण की प्रत्येकाची क्षमता जी आहे ही फार वेगवेगळी असते. तर प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण प्राणायामाचा श्लोक बघूया. मी तुम्हाला शेअर करते. ग्रुपवरती सुद्धा आज मी शेअर करीन. समोर प्राणायामाचा श्लोक दिसतोय. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. या श्लोकाचा अर्थ पण आहे खाली. तिन्ही लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राण्याच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि प्रज्ञा दे. ही संपत्ती कुठल्याही धनस्वरूपातली नसून ती आपल्या आरोग्याच्या संबंधी आहे. आपण शाळेमध्ये एक सुविचार पाहिलेला आहे, आरोग्य धनसंपदा, अवर हेल्थ इज अवर वेल्थ. तर ही संपत्ती जी आहे ही आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. प्राणशक्तीला मनोमन वंदन.
डोळे अलगद मिटून सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. आज आपण बघणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. सूर्य अभ्यास म्हणजेच काय, तर जी आपली उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. सूर्य नाडी, सूर्य म्हणजे ऊर्जेचा प्रतीक, आपल्या मध्ये एक चैतन्य, एक उत्साह, ऊर्जा आणणार ही आहे सूर्य नाडी. आणि चंद्र नाडी म्हणजे हा शांततेचा प्रतीक, अगदी धीर गंभीर म्हणजे चंद्र, शीतलतेचा प्रतीक, ती आहे आपली डावी नाकपुडी. जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्यामध्ये खूप सारी ऊर्जा असते, खूप सारी आपण ऍक्टिव्हली कामं करत असतो. आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपण अगदी शांतपणे, म्हणजे आपल्या मनाची स्थिती सुद्धा खूप शांत असते. आपण थोडंसं क्रिएटिव्हिटीकडे जास्त आपलं लक्ष असतं. तर ही प्रत्येकाची जी नाकपुडी कुठली ऍक्टिव्हेट आहे किंवा कुठली ऍक्टिव्हेट नाहीये, कुठली नाडी प्रत्येकाची व्यवस्थित चालू आहे, तर हे तपासण्याचं काम किंवा हे आपल्याला प्राणायामाने समजतं. तर आज आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. अभ्यास म्हणजेच काय, तर एकाच नाकपुडीने आपण श्वास घेतो आणि त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडतो. म्हणजेच उजवीनेच आपण पूरक करणार आणि उजवीनेच आपण रेचक करणार. हा झाला सूर्य अभ्यास. अशी आपण 3-3 आवर्तन करणार आहोत, सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. बाकी प्राणायामची मुद्रा आहे ही मी उद्या तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन आणि आपल्या वर्गात सुद्धा शेअर करेन. आता सध्या आपण सुरुवात करणार आहोत उजव्या नाकपुडीपासून. तर त्यासाठी उजव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस, अगदी सहज बंद करून घ्या. पाठीचा कणा सरळ होऊ दे. डोळे अलगद मिटून घेऊया. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीनेच संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करण्यासाठी उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीनेच संथ रेचक. तिसरं आवर्तन करूया. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीनेच संथ रेचक. अजून 2 आवर्तन आपल्याला करायची आहेत सूर्य अभ्यासाची. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीनेच संथ रेचक. शेवटचं आवर्तन. ह्या आवर्तनाच्या वेळेला आपल्याला मनातल्या मनात एक गोष्ट बोलायची आहे. मी बोलेन, तुम्ही फक्त त्याचं श्रवण करा. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. मी पूरक करताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली चैतन्य शक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. खोलवर दीर्घ पुरा. आणि रेचक करताना माझ्यातली सगळी अशुद्धी, नकारात्मकता मी पूर्णपणे सोडून देत आहे. संथ रेचक. डावा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपली उजवी नाकपुडी आता ऍक्टिव्हेट आहे की नाही ते. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आणि आता आपण करूया चंद्र अभ्यास. पुन्हा एकदा पाठीचा कणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेचक. दुसऱ्या आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेचक. एक हलकस स्मित असतं आपल्या चेहऱ्यावर. डावीने खोलवर दीर्घ पुरा. तिसरं आवर्तन. डावीनेच संथ रेचक. चौथं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीनेच संथ रेचक.
आणि आता शेवटचं 5वं तर डावीने खोलवर दीर्घ पुर, मी प्राणयुक्त होत आहे श्वास घेताना. आणि डावीने संथ मी तणावमुक्त होत आहे श्वास सोडताना. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे, डावी की उजवी. कदाचित काही जणांची दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतील. आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली, पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून शवासनासाठी विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, 1 ते 1.5 फूट अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. टाचा आतल्या दिशेला, बोट बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हातांची बोट अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. मनोमन आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण दंड स्थितीमध्ये वीरासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आपण द्रोणासन केलं. पोटावर पडून आपण शलभासन केलं. वज्रासनामध्ये आज आपण पुष्करासन, योग मुद्रा केली. या सगळ्या साधनेचा आपल्या शरीरावरती जो काही ताण आला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. माझ्या दोन्ही पायांचा जांघेचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे आणि पाठकण्याच्या कमरेच्या इकडे. माझ्या कमरेतील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझ्या सीटचा भाग, तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. पाठकण्यांमधली असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे ती शिथिल झालेली आहे. माझे दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले. जाणीव उदरभागाकडे आणि गळ्याकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझा श्वासपटल, उदरस्पटल, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि या सगळ्याची मला मनोमन जाणीव होत आहे. आपण करतोय शवासन, जाणीवपूर्वक शिथिलता, देहधारणा, जाणीव आपल्या चेहऱ्याकडे, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. माझी हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या टाळूचा भाग, माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग शिथिल झालेला आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. थंड हवेचा स्पर्श श्वास घेताना माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. उबदार हवेचा स्पर्श श्वास सोडताना माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. शरीर मनाची अगदी शांत, प्रसन्न अशी स्थिती झालेली आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे.
मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी, ताणतणाव, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. एक हलकस स्मित हास्य. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. शवासनातला हा संकल्प आपल्या खोलवर मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आपला उर्वरित दिनक्रम आता पुन्हा आपल्याला सुरू करायचा आहे आणि यासाठी शवासनातून बाहेर येण्यासाठी सावकाश दोन्ही पायांच्या हाताच्या बोटांच्या मध्ये हालचाल करायची आहे. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि एक हलकासा खेच आणि आळस. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे, कुठलीही घाई गडबड न करता. आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे उघडायची घाई नाही करायची. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनाची आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ उलटचाल. दोन्ही हात खाली. हस्तमोदन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. खूप खूप धन्यवाद. कुणाला काही अडचण, तुमचे व्हिडिओ मला कोणाचे दिसले नाही, जर काही असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये टाका, नाहीतर मी मीटिंग एंड कर. आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे. हरिओम. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. गुड नाईट. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.